खूप छान टेस्ट आहे. हाडपुरायची होय, हाडपुरायची पुण्याला चाकवाने हे फाडलं आणि मांडलं काढलं ती त्यात आरती केली. हे आपला झरा आहे नागझरी म्हणून त्यातलं पाणी आणायचं त्या. नमस्कार, मी मंगेश, स्वागत करतो श्री मंगेश का यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आरवडीला आलेलो आहे बिरोबाचं दर्शन करण्यासाठी. गाडीवरती आलो आहे बघा, तिथं आपली गाडी लावलेली आहे. आधीचा व्हिडिओ बघितला असेल, खरसुंडीच्या सिद्धनाथाच्या इथून तो शूट केलेला आपण. खरसुंडीमधून पुढे बिरोबाला आलो आहे, म्हणजे घरून निघालेलो आम्ही सातारा आंधळीवरून निघालेलो. तरी त्याच्यानंतर गोंदवले, त्याच्यानंतरनं खरसुंडीचा सिद्धनाथ आणि त्याच्या तिथून आता इथे आरवडीच्या बिरोबाला आलो आहे. बघू शकता हे पाठीमागं असे स्टॉल आहेत. हे इथे आपली गाडी लावलेली इथे अशा रीतीने इथे स्टॉल आहेत. कुणाच्या जत्रा बित्रा असेल तर तिथे जत्रा वगैरे केल्या जातात बघा तिकडे. आणि आत्ता वाजलेले आहेत 4 आणि 4 वाजलेत आणि वातावरण असं आहे बघा, हे बघू शकता. चला आपण मंदिरामध्ये जाऊया आणि हा आरवडीचा बिरोबा बघूया. हे बघू शकता, छोटे छोटे स्टॉल आहेत. अच्छा, कोणी सांडा, कोणी सांडलंय मावशी? सांडलं, अच्छा गैला ठेवलंय का? हां चालतंय. 2 कसं? माकोबाईला 1 आणि बिरोबाला 2 नारळ लागतात का? आपण 2 नारळ घेतले बघा, 1 माकोबाई आणि 1 बिरोबाला. काढला की? हो, काढलं. आरती किती वाजता असते देवाची? आरती 6ला असते. रोज 6 वाजता असते? 6ला सकाळ 6ला. म्हणजे रोज सकाळ संध्याकाळ 6ला असते. जत्रा आता कमी झालीत. होय, आता इथनं मोर येते त्या. जास्त लोक कुठून येतात? आता मुंबई पुण्यावरून येतात माकबाई जत्राला. हां, मग माकोबाई जत्रेला येताना मग इकडून जात असतील ते करून? माकबाई जत्रेला आल्यानंतर इथं जत्रा भरते सगळी. होय, सगळी इथं आले जात नाहीत मोर. होय, म्हणजे माकोबाईला जर जायचं असेल तर पहिल्यांदा इथे यायला लागतं? नाही, तिकडे जातात मोर. अच्छा, आधी मायकाला जातात नंतर? मग नंतर आणि आम्ही आता इथून आता मायकाला चाललोय. बरं, चालतंय. चालतंय ना? चला. ओके, आजीला म्हटलं आम्ही आता, आजी बोलतात की माकोबाईला जातात म्हणजे मायकाला, आणि त्याच्यानंतर लोक इथं बिरोबाला येतात जत्रावरून. तर आजीला म्हटलं आम्ही मायकाला तिकडून जाऊन नाही आलो, आम्ही आता बिरोबा करतो, त्याच्यानंतर मायकाला जाणार आहे. तर आपण आतमध्ये आलो बघा, ही कमान आहे. हां चला चला, आरवडी, वेलकम टू आरवडी. हे बघा, आतमध्ये आल्यानंतर असं आहे, पूर्ण गेट केलेलं आहे गोल असं. भक्त भाविकांसाठी राहण्यासाठी इथे असे इथे रूमा पण दिसतात तिथे ट्रस्टीच्या बघा. आणि असं आहे आतमध्ये. मंदिरात जाणार आहे, तिथून दर्शन करून पलीकडे बिरोबाची बहीण मायका देवी तिथं मंदिर आहे, तर तिकडे देखील जायचं. आपण आधी जाऊया आता बिरोबाच्या मंदिरात आणि तिथून दर्शन करून पुढे जाऊया. चला. बिरोबा यांचा जन्म गंगा सुरावंती यांच्या पोटी त्यांच्या स्वइच्छेनं झालेला आहे. गंगा सुरावंतीने पुरुषवाचून मूल व्हावे यासाठी 7 ताल माडीवर सोन्याच्या विटेवर इंगणीचा काटा रोवला आणि त्या काट्यावर डाव्या पायाचा अंगठा ठेवून शंकराच्या नावाने तप धरले आणि त्या तपामुळे शंकराची गादी डगमगू लागली आणि सोंगट्याचा डाव हुकू लागला. मग आपले भोले बाबा गोसाव्याच्या रूपामध्ये गेले आणि विचारलं सुरावंतीला, काय पाहिजे देवी तुला? त्यावेळी सुरावंतीने सांगितले, मला पुरुषावाचून बाळ हवंय. एक दिवस गंगा सुरावंती ही आरतीचं ताट घेऊन सूर्याला ओवाळत असते. त्यावेळी शंकर वैराग्याच्या रूपात येतात आणि म्हणाले, तुझ्या पोटी काशीतल्या लिंगाने अवतार धारण केला आहे आणि 9 महिने 9 दिवसांनी तो मानव रूपाने धर्तीवर प्रकट होईल. त्यानंतर गंगा सुरावंतीला खूप आनंद झाला. तिच्या पोटामध्ये गर्भ वाढू लागला. 7 महिने संपत गेले. त्याच्यानंतर 8वा महिना चालू झाला. ही आनंदाची वार्ता गंगाने आपल्या पित्याला म्हणजे ऋतुराजाला सांगितली. त्यांना बिलकुल पण ही गोष्ट आवडली नाही. त्याच्यामुळे त्यांनी खूप काही कटकारस्थाने केले बिरदेव यांचा बळी घेण्यासाठी, पण ते काही शक्य झाले नाही. मग एक बहाणा राजाच्या डोक्यात येतो. मग राजा सोन्याचा पाळणा घेऊन दासूंना पाठवतो आणि म्हणतो, मला नातू पाहायचं आहे. आणि ते बाळ म्हणजे बिरदेव यांना सोन्याच्या पाण्यात घालून पाठवलं जातं आणि त्या दासूला त्याचा वध करायला लावतात. काही चमत्कार झाल्यानंतर पाळणा एका वटलेल्या हिरवाच्या झाडाला बांधून तो दासू ठेवतो आणि तिथून निघून जातो. खाली वारुळ आहे, वारुळावर घ्याय बसलेलं. होय, खाली येता येणं. हां, तर हाय असं ठेवलं टाकलं. आणि ते कळशा कसल्या आहेत? कळशा कळशात रात्री 3 वाजता उठायचं. 3 वाजता उठून इथनं खाली 2 किलोमीटरवर का नाही
हां हे आपला झरा आहे हां नागझरी म्हणून हां त्यातलं पाणी आणायचं त्या पाण्यात ओल्या चपडी नाही त्या अंगावर पॅन्ट हां. टाकावे म्हणजे पडते त्या पाण्याचं देवाला आंघोळ घालायचं अभिषेक करायचं आंघोळ घालायचं म्हणजे आपलं चिंचलीसारखंच ना चिंचणीला तसंच आहे चिंचणीला- पण पाणी तर कुठं आणते एवढं काय ते पाहिजे नदीच नांदते ती म्हणजे हलाळ नदी जाते हां हलाळ नदी जाते काय हां हला नदीच नांदते इथं नागझरी जाते हा का? 2 किलोमीटर कळश आहे त्या कळशामध्ये ना पहाटे 3 वाजता पाणी घेऊन येतात खाली ती झरं आहे त्या झऱ्याच्या तिथून पाणी घेतात आणि देवाला 4 वाजता वगैरे झऱ्यातल्याच पाण्यानं आंघोळ घातली जाते असं हे बोलतात. हे बघा बिरोबा देवाच्याच इथं अवतार आहेत बघा. बिरोबा देवाच्या मूर्ती न्याळून झालं की बाबांनी काही एकदम अपरिचिताची गोष्ट सांगितली. म्हणजे किती मंदिर आहेत? 4-5 मंदिर. ही 4 मंदिर आहेत ती पड्याला जी आहे का नाही हां ती पड्याल्याकडे जा हां ती वरलीकडला कोकणातला माणूस आहे हां मग त्याने इथं दिव्यातली त्याल संपलं हां आरती आता इस्त्या म्हणून हां. त्यानं काय केलं चाकवाने हे फाडलं हां. आणि मांड काढलं आणि ती त्यात आरतीत घातलं हां आरतीत घातल्यावरती त्याचा मेला हां मेला आणि ही जी आहे जी हां. 3 हां ही 3 आमची आहे अच्छा म्हणजे आमची लगीन झालेला माणूस मेला हां की तिथं आणून तुझी हाडं पुरायची होय हाडं पुरायची पुण्याला हं. बकरं कापायचं हां एक लग्नाचा खर्च होतो होय त्या हाडं पुरायला आमची हां. पाडव्याला पुरायची असते होय ती आहे आणि ती मोरली जी आहे हां ती तिथं ती देव आला हां तेव्हा ती धुनी पेटलेली अच्छा हां ती अजून विजली नाही म्हणा होय ती मोहर आहे हां ते पुढच्या साईडला हां. हां तिथं हां आरती आता आरती निघायच्या वक्ताला झालं का नाही हां ती आतली आरती आणायची तर त्यातलं 2 इस्त्याचं कोळंक त्यात घालायचं हां आणि आरती काढायची अच्छा असं आहे का? हां असं आहे त्याचं मग ही कधी घटना झालेली आहेत काय सांग? हां हां ही आमची पहिली देव इथं आल्यापासून ती चालू झालेली आहे होय हां आणि ही मंदिरं जी आहे ही मागलं झाड जी आहे हां हां ही बिरोबाच्या मालकीनीची सावली अच्छा मालकीनीची सावलं हां आणि ही मोहरीची झाड आहे हां ही तुमची बिरोबाची सावली अच्छा बिरोबाची मोहरी सावली. ती झाड- पुढच्या साईडला एक झाड आहे बघा. हां ती हां हां ही 2 झाडं ही देव तिथं आला तवापासून होय आहे तर हे देव म्हणजे पहिला काय ते हिरवं बन असं म्हणतात ते काय हिवराजा बन हिवराचं बन काय ते हां म्हणजे पहिला तिथं होता का ते नाही डोंगरावर होता ही हिवर आहे का नाही हां 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 ती डोंगरावर दिसते बघा हां 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 तिथं होता हां हां मग तिथनं शिरीच्या सत्वान हेता आलाय अच्छा हां आणि इथं त्याला जागा मनाला आल्याबरोबर त्यानं काय केलं या हं. आता तुम्हाला सांगायचं ही देवच तेवढा फक्त आमच्या आधीच आहे हां आता हिथनं जी आपण उभा राहिलो का नाही हे तोंड आहे हां हां ह्याच्यापासून जी मोहरीची ही हातदाई सगळी ढालगावची आहे अच्छा 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 आणि पलीकडली ती पाणी जी पडते आता तसंच पलीकडल्या अंगाला आहे का हां हां बरोबर हां. तिथं ती पाणी पडते नागच्या हातीत म्हणजे शिववरती जे म्हणजे हां विचार केला गावच्या शिवर आहे हां म्हणजे इथं ढालगाव येतं इथं हां ढालगाव आणि तिकडे नागज नागज. आणि इकडं अरे बाई आरेवाडी म्हणजे हा बिरोबा आरेवाडीत आहे हां. तिकडे ढालगाव आणि तिकडे नागज आणि इकडे पाठीमागे ही आरेवाडी असेल आरेवाडी सगळी आरेवाडी तिचं सत्पन होतं म्हणून त्याच्यासाठी खाली आले हां शिरीच्या सत्पान खाली आलाय बघा अच्छा असं आहे का हां ते चालेल बाबा तुमचं नाव सांगा मग वसंत कोळेकर अच्छा तुम्ही इथेच असता का हा हे असतं की इथं इथं दुकान आहे आपलं पडेल इथं हे हां. ह्या कोवळीतनं बाहेर निघालं हां हां की इथं ते दुकान बाहेर निघालं आपलं जाय म्हणा खाली कडच हां आणि गाव तुमचं आरेवाडीच पुजारीच म्हणा पुजारी आहे हे पुजारी होते खूप मस्त माहिती आपल्याला दिली यांनी कारण की आम्हाला एवढे काही गोष्टी माहीत नव्हत्या आम्ही येतो दर्शन घेतो जातो असू दे, असू दे. पण आम्हाला काही असे काही काही गोष्टी असतात ना ते माहिती असणं खूप बरोबर आहे, महत्त्वाचं आहे कारण बरोबर आहे, की बरोबर आहे. त्या माहिती असेल तर पुढं आपल्याला म्हणजे हां बस, बस. हां ओके धन्यवाद मायकाचं मंदिर आहे बघा इथं म्हणजे हे आरेवाडीतलं बिरोबाच्या मंदिराच्या मागच्या साईडला हे मंदिर येतं आहे बघा बिरदेव आणि मायक्का यांचं नातं काय नक्की तर असं आहे मित्रांनो. एक दिवस पहिला माकव्वा आणि एकव्वा शेळ्या मेंढ्या घेऊन वनात आल्या होत्या. तेव्हा त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू लागला. तेव्हा त्या दोघी त्या आवाजाच्या दिशेने म्हणजेच की हिवराच्या झाडाकडे गेल्या. तर तिथे पाण्यामध्ये त्यांना गोजीरवान असं बाळ दिसलं. मग त्या दोघींनी इकडे तिकडे बघितलं तर त्यांना मात्र काही दिसलं नाही. मग दोघींनी विचार केला की त्या बाळाजवळ जायचं. त्यानंतर एकव्वा आणि माकव्वा या दोघीमध्ये बाळ घेण्यासाठी चढाओढ सुरू झाली. त्यावेळी वाद करण्यापेक्षा बाळाभोवती 5 प्रदक्षिणा घालून जिला पाना फुटेल तिनं बाळ घ्यावा. मग तिथले इंचू इंगळे पाहून एकव्वा मागे सरकली आणि माकव्वा पुढे आली.
मग मायक्का पुढे आली आणि 2 हात जोडून मनोमन म्हणाली, मी या बाळाचा सांभाळ भावाप्रमाणे करेल. मग तेव्हा विंचुगळ्या बाजूला झाल्या. मग मायक्काने झाडावर चढून पाळणं सोडला आणि बाळ खाली घेतला आणि बाळाला कवटावून मिठी मारली आणि माया करू लागली. तो दिवस म्हणजे माघ महिन्यातील पौर्णिमा होय. मग मायक्का देवीने पुढे कामादेवी हिच्यासोबत बीरदेवाचं लग्न लावून दिलं. मित्रांनो, मला अजून एक गोष्ट अशी वाटते की आपले जे धनगराचे जे आमदार वगैरे खासदार आमदार जे कोण मंत्री संत्री झालेले असतील त्यांनी पण ह्या देवस्थानाकडे कुठंतरी लक्ष दिलं पाहिजे. कारण की इथं कंडिशन अशी आहे की आता हे बघताय तुम्ही, ही मायक्काचं मंदिर, त्याच्यानंतर ही मंदिरं आहेत. तर काय होतं आहे माहीत आहे का, त्या मंदिराच्या तिथून तसं चालत चालत आपण आलं तर सगळी फफुटा लागतो आणि फफुटा तो तसाच मंदिरात जातो. त्याच्यामुळं मंदिराची जी कंडिशन आहे ती एकदम फफुटा सगळं आतमध्ये माती येते, त्याच्यामुळे एकदम घाण खराब असं वाटतं आहे. तर त्याच्यासाठी काहीतरी उपाययोजना त्यांनी केली पाहिजे. म्हणजे असं काही मॅट वगैरे टाकलं पाहिजे किंवा असं जसं ही केलं आहे ना तसंच आतमध्ये सुद्धा पूर्ण ठोकळा असा टाकला पाहिजे, जेणेकरून माती ती आतमध्ये जाणार नाही, आतमध्ये स्वच्छता चांगली राहील. याच्याकडं कुठेतरी थोडं लक्ष द्या. ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा, बाय बाय. मित्रांनो, आपण आता शिरडोन या ठिकाणी थांबलो आहे. शिरडोन म्हणजे हे कोल्हापूरमधलं शिरडोन. इथं नाश्त्यासाठी थांबलो आहे. नाश्त्यामध्ये थोडं चहा प्यायची इच्छा झाली माझी, तर चहा पिण्यासाठी थांबलो आहे. तर हे बघू शकता. आणि थोडा मोबाईल पण चार्जिंग लावला आहे. म्हटलं मोबाईल चार्जिंग लावून आता आपलं पुढचं प्लॅनिंग असं आहे की आपण चाललो आहे चिंचली मायक्काला. तर आता नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे. नाश्त्यासाठी हा भडंग आहे आणि चहासाठी हा ब्लॅक टी आपण मागवलेला आहे. तर ब्लॅक टी आता पिणार आहे. आणि असा मॅप टाकलेला आहे बघा. आपण मॅपवरती बघा अजून 1 तास 40 मिनटं दाखवतं आपल्याला. असा मार्ग बोसे, त्याच्यानंतर माळगाव, बेदम, त्याच्यानंतर इकडे चिंचली. आपल्याला चिंचलीमध्ये आपण जाणार आहे. तर चला आपण चहा पिऊया. तर सगळ्यांनी चहा प्यायला या. मस्त छान. आता भडंग खाऊ थोडासा. भडंग खूप छान टेस्ट आहे बघा. कप्पाले भडंग मस्त क्वालिटी याची. आणि थोडासा चाय आता म्हटलं मारावा. तर चाय बघू शकता, ब्लॅक टी चहा प्यायला. आणि हॉटेल आहे बघा. कुठलं हॉटेलचं नाव काय तुमचं? समर्थ नाश्ता सेंटर. या इथे थांबलो आहे बघा. ब्लॅक टी मस्त मागवलेलं आहे आणि क्वालिटी एकदम छान आहे.